हाय फ्रेंड, आज संडे स्पेशल काहीतरी बनवायचा विचार आहे. काय बनवू ते विचार करते. मानवच्या डॅडीला आज काय करू स्पेशल. आनवला काय करू आज. आनवच्या डॅडीनं ना भेंडी आवडते. चला भेंडी मसाला करेन मी. आनवला पण आवडेल, कारण थोडंसं स्वयंपाक केलं ना तो पण खाईल छानपैकी. चला आपण किचनमध्ये जाऊया आणि भेंडी मसाला करूया. भेंडी मसाला करूया, भरलेली भेंडी मसाला करूया. चला फ्रेंड, आज मी भेंडी बनवणार आहे. भरलेली भेंडी. त्याच्यामध्ये पहिलं शेंगाचं कूट कुटलेलं आहे. त्याच्यानंतर हा मसाला तयार केला. याच्यामध्ये लसणाची पेस्ट, हळद, मिरची पावडर आणि धनिया पावडर एवढंच टाकलं, कारण जास्त मसालेदार नाही आवडत. आनवच्या डॅडींना खूप आवडते, म्हणून आज संडे स्पेशल भेंडी मसाला मी आता ह्याच्यामध्ये भरते. हे बघा, भरून घेतलेली भेंडी आहे. त्याला मी आता छानपैकी फ्राय करणार आहे. हे बघा भेंडी कशी मी भरून घेतली. जास्त मसाले नाही टाकले, कारण मला आनवला पण खाऊ घालायचे आहे ना, म्हणून मी जास्त मसाले नाही घातले. आता फ्राय करूया ह्याला. हे बघा, आता इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. थोडंसं, जास्त पण तेलकट नाही करणार आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी फक्त कढीपत्ता आणि जिरी मोहरीची फक्त फोडणी मारणार आहे. जास्त काहीच मसाला नाही टाकणार, कारण आनवच्या डॅडींना जास्त मसालेदार नाही आवडत. हे बघा, मी भेंडी टाकते याच्यामध्ये एक एक. नुसतं वाफेवर, थोडं पण पाणी नका टाकू. थोडंसं वाफेवर, फक्त वाफेवर झाकून ठेवायचं. थोडंसं झाकून ठेवणार आहे. त्या गरम करायला भेंडीकडे ठेवले. आता चपात्या टाकून घेते त्याच्यासोबत खायला. चपात्या, हे बघा चाललंय चपाती लाटणं. हे बघा चपाती माझी एवढी मोठी असते. फ्रेंड, झाली माझी भेंडी तयार. जास्त पण मऊ गुळगुळ नाही करत, पण छान बघा अशी झाली भेंडी मसालेदार. संडे स्पेशल आनवच्या डॅडींना संडे स्पेशल. बघा कशी झाली आज भेंडी माझी. भेंडी मसाला तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा.